नमस्कार मंडळी. आज आपण एका जबरदस्त सरकारी नोकरीच्या संधीबद्दल बोलणार आहोत. ती पण मुंबई पोर्ट ऑथॉरिटीमध्ये 2026 मधली ही एक मोठी भरती आहे आणि यातल्या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी बारकावे आपण आज अगदी सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत. चला सुरू करूया. यशस्वी करिअरची सुरुवात जॉब ऑर्बिट मराठी सोबत. आणि हे बघा, सगळ्यात आधी आकडा पहा, तब्बल 1,80,000 रुपये. हो, बरोबर ऐकलत, एवढा पगार या पदांसाठी मिळू शकतो. यावरूनच तुम्हाला कल्पना येईल की ही नोकरी किती मोठी आणि किती प्रतिष्ठेची आहे. आणि हो, ही केंद्र सरकारची नोकरी आहे. बरं, मग या संधीमध्ये खास काय आहे? बघा, सगळ्यात पहिलं म्हणजे ही परमनंट जॉब आहे, म्हणजे नोकरीची पूर्ण सुरक्षितता. दुसरं म्हणजे ही थेट केंद्र सरकारची पदं आहेत. आणि तिसरी, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, नोकरीचं ठिकाण आणि परीक्षेचं सेंटर दोन्ही आपल्या महाराष्ट्रातच आहे. म्हणजे महाराष्ट्रातल्या लोकांसाठी ही एक सुवर्ण संधीच आहे, नाही का? ठीक आहे. तर आज आपण काय काय पाहणार आहोत? सगळ्यात आधी ही संधी नेमकी काय आहेत ते बघू. मग कोणती पदे आहेत आणि पगार किती आहे? त्यानंतर त्यासाठी पात्रता काय लागणार आहेत? निवड प्रक्रिया कशी असेल? आणि हो, अर्ज कसा करायचा? हे सगळं आपण स्टेप बाय स्टेप समजून घेणार आहोत. चला तर मग आपल्या पहिल्या मुद्द्याकडे वळूया. ही एक मोठी सरकारी नोकरीची संधी आहे. मुंबई पोर्ट ऑथॉरिटीमधली ही भरती आहे आणि लक्षात घ्या, ही सगळी पदं कायमस्वरूपी परमनंट आहेत आणि तीही ग्रुप ए म्हणजे थेट क्लास 1 ऑफिसर लेवलची आहेत. आणि हे बघा, नोकरीचं ठिकाण कुठे आहे हा प्रश्न अनेकांना असतो. तर इथे चिंता करायचं कारण नाही. जॉब लोकेशन मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि पालघर याच परिसरात आहे. आणि इतकंच नाही, परीक्षेसाठी सुद्धा तुम्हाला कुठे लांब जायची गरज नाहीये. परीक्षा केंद्र सुद्धा याच ठिकाणी असणार आहेत. म्हणजे सगळं काही आपल्या जवळच. आता वळूया पदांकडे. बघूया नक्की कोणती पदं आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं, पगार किती मिळणार आहे. इथे बघा, काही मुख्य पदं दिली आहेत. डेप्युटी मॅनेजर आणि डेप्युटी सेक्रेटरी या पदांसाठी पगार थेट 60,000पासून सुरू होऊन 1,80,000पर्यंत जातोय. विचार करा. त्यानंतर सिनियर वेल्फेअर ऑफिसर आणि असिस्टंट एक्झिक्युटिव्ह इंजिनियर सारख्या पदांसाठी 50,000पासून 1,60,000पर्यंतची पे स्केल आहे. आणि हे तर फक्त बेसिक आहे. यावर केंद्र सरकारचे इतर भत्ते आणि सगळ्या सुविधा वेगळ्याच. ठीक आहे, पगार बघून तर खूप छान वाटलं असेल. पण आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न येतो की यासाठी अप्लाय कोण करू शकतं? म्हणजे शिक्षण आणि अनुभव काय लागतो? चला, तेच आता सविस्तरपणे बघूया. सुरुवात करूया डेप्युटी मॅनेजर म्हणजेच उपव्यवस्थापक कल्याण या पोस्टपासून. या पदासाठी बघा, तुमच्याकडे कोणतीही डिग्री असली तरी चालेल, पण सोबत सोशल सायन्समध्ये डिग्री किंवा डिप्लोमा हवा. अनुभवाचा आकडा मात्र मोठा आहे. तब्बल 9 वर्षांचा संबंधित कामाचा अनुभव पाहिजे. आणि हो, एक महत्त्वाची अट, मराठी भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे. आता जरा इंजिनिअरिंगच्या पदांकडे येऊया. एक्झिक्युटिव्ह इंजिनियर म्हणजे कार्यकारी अभियंता पदासाठी काय लागतंय ते पाहू. तर या पदासाठी तुमच्याकडे मेकॅनिकल किंवा मग इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंजिनिअरिंगमधली डिग्री असणं गरजेचं आहे. आणि सोबत कमीत कमी 5 वर्षांचा फील्डमधला अनुभव हवाच. आता वयाचं काय? तर एज लिमिट प्रत्येक पोस्टनुसार वेगळी आहे. पण साधारणपणे 18 ते 40 वर्षांच्या दरम्यानची वयोमर्यादा ठेवलेली आहे. इथे टेबलमध्ये तुम्हाला अजून स्पष्ट कल्पना येईल. बघा, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आणि सिनियर वेल्फेअर ऑफिसर्ससाठी एज लिमिट 21 ते 35 वर्ष आहे. तर डेप्युटी मॅनेजर किंवा सेक्रेटरी सारख्या पदांसाठी वयोमर्यादा 40 वर्षांपर्यंत आहे. म्हणजे प्रत्येकाने आपापल्या पदानुसार वयोमर्यादा नीट तपासून घ्यावी. समजा तुम्ही पात्र आहात आणि तुम्ही अर्जही केला. मग पुढे काय? निवड कशी होणार? सिलेक्शन प्रोसेस एकदम सोपी आहे. फक्त 2 मुख्य टप्प्यांमध्ये विभागलेली आहे. ही निवड प्रक्रिया खूपच सरळ आहे. बघा, सगळ्यात आधी एक ऑनलाईन परीक्षा होईल आणि जे उमेदवार ही परीक्षा पास करतील त्यांना पुढच्या राऊंडसाठी म्हणजे पर्सनल इंटरव्ह्यूसाठी बोलवलं जाईल. अगदी सोपं. आता या ऑनलाईन परीक्षेबद्दल जरा डिटेलमध्ये बघूया. एकूण 40 प्रश्न असतील, ज्यासाठी 200 मार्क्स आहेत. वेळ मिळेल 2 तासांचा, म्हणजे 120 मिनिटं. आणि इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, निगेटिव्ह मार्किंग आहे. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी तुमचे 0.25 मार्क्स कट होतील. त्यामुळे उत्तर देताना जरा जपलं. तुम्ही परीक्षा क्लिअर केली की मग येतो इंटरव्ह्यू. आणि हा इंटरव्ह्यू असणार आहे एकूण 30 मार्कांसाठी. आणि हो, अंतिम निवड कशी होईल? तर तुमची जी फायनल मेरिट लिस्ट बनेल ती फक्त परीक्षेच्या किंवा फक्त इंटरव्ह्यूच्या मार्कांवर नाही, तर दोन्हीचे मिळून जे टोटल मार्क्स होतील त्यावर आधारित असेल. त्यामुळे दोन्ही टप्पे तितकेच महत्त्वाचे आहेत. चला, आता आपण सगळ्यात शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्याकडे आलो आहोत.
सगळं तर समजून घेतलं, पण आता यासाठी अर्ज कसा करायचा ती प्रोसेस आता बघूया. या तारखा तुमच्या कॅलेंडरमध्ये लगेच मार्क करून ठेवा. अर्ज सुरू होत आहेत 6 मार्च 2026 पासून आणि शेवटची तारीख आहे 6 एप्रिल 2026. म्हणजे जवळपास 1 महिना आहे तुमच्याकडे. पण शेवटच्या दिवसाची वाट बघू नका, वेळेत अर्ज करून टाका. अर्जासाठी फी सुद्धा आहे. जे दिव्यांग उमेदवार आहेत त्यांच्यासाठी 250 रुपये आहे आणि बाकी सगळ्या उमेदवारांसाठी 750 रुपये फी आहे. आणि ही फी नॉन रिफंडेबल आहे, म्हणजे परत मिळणार नाही आणि तुम्हाला ती ऑनलाईनच भरावी लागेल. आणि ही गोष्ट लक्षात ठेवा, अर्ज फक्त आणि फक्त ऑनलाईनच करायचा आहे. कुठेही जाऊन फॉर्म वगैरे घ्यायची गरज नाही. मुंबई पोर्ट ऑथॉरिटीच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊनच तुम्हाला अर्ज करावा लागेल. इतर कुठल्याही पद्धतीने अर्ज स्वीकारला जाणार नाहीये. एक खूप महत्त्वाची सूचना आहे. या भरतीबद्दलची जी काही संपूर्ण माहिती आहे ना, त्याची एक PDF आम्ही खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्यामुळे सगळ्यात आधी काय करा, खाली जाऊन ती PDF एकदम शांतपणे आणि नीट वाचा आणि त्यानंतरच अर्ज करा. अर्ज करण्याची जी अधिकृत लिंक आहे ती सुद्धा डिस्क्रिप्शनमध्येच आहे बरं का. तुम्ही थेट त्या लिंकवर क्लिक करून अर्ज करू शकता. आता कदाचित काहींना प्रश्न पडला असेल की अर्ज नेमका करायचा कसा. जर तुम्हाला ही अर्ज कसा करायचा हे माहीत नसेल तर अजिबात काळजी करू नका. फक्त आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आम्ही तुमच्यासाठी अर्ज करण्याची संपूर्ण प्रक्रिया समजावून सांगणारा एक वेगळा व्हिडिओ नक्की बनवू. अच्छा, अजून एक गोष्ट, तुम्हाला नक्की कोणत्या प्रकारच्या जॉबचे अपडेट्स हवे आहेत? म्हणजे सरकारी नोकरी, प्रायव्हेट जॉब किंवा बँक भरती, रेल्वे भरती, तुम्हाला जे हवं असेल ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. तुमचे काही प्रश्न किंवा शंका असतील ना तर त्याही नक्की विचारा. आम्ही तुमच्या प्रत्येक कमेंटला उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करू. आणि हो, जर तुम्हाला ही माहिती थोडी जरी उपयुक्त वाटली असेल तर पटकन एक लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत पण पोहोचवा, त्यांनाही शेअर करा. आणि